नमस्कार मित्रांनो, ओम इंजिनियर्स ऑटो बॉडी बिल्डर्स या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपलं शॉप पुणे मध्ये मोशीमध्ये पुणे नाशिक हायवेवरती आहे। समोर साईनाथ हॉस्पिटल आहे आणि हा पुणे इकडे नाशिक आहे आणि ह्या बाजूला पुणे आहे। पुण्याला जाताना डावीकडे आपलं ओम इंजिनियर शॉप आहे। मित्रांनो, आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। नगर इथून आपल्याकडे ही मॅक्स पिकअप बोलेरो मॅक्स पिकअप गाडी आलेली आहे। या गाडीवरती आपण कंपनीचे साईडचे फाळके काढून खालपासून कस्टमरच्या गरजेनुसार बॉडी बनवलेली आहे। कस्टमर नगरवरून आलेले आहेत, नंतर आपण कस्टमरशी भेट घालूयात। तर कस्टमरच्या गरजेनुसार साईडला आपण स्लायडिंग डोअर दिलेला आहे। असा दरवाजा स्लायडिंग बेरिंग वगैरे लावलेले आहे, इझी मूवमेंट आहे आणि इथून त्यांचं मटेरियल वगैरे ते घेऊ शकतात। आत निघालेले फाळके आम्ही त्यांना दिलेले आहे। इथे ह्या साईडनी बंद केलेला आहे कॅनोपी, ते पुढे कॅनोपी बनवलेले आहे, इथून ओपन आहे, नंतर ते शीट लावणार आहेत। आता इथून ओपन कॅनोपी आहे। हा स्लायडिंग डोअर आहे, लॉकिंग लावायची सुविधा आहे। इझी तो बंद चालू होतोय। पाठीमागे कंटेनर रबर आणि डबल लॉकिंग मध्ये डोअर बनवलेले आहेत। खाली डबल बंपर लावलेला आहे, पुश स्टेप कम बंपर। वरती हवा व्हेंटिलेशन साठी 2 व्हेंटिलेटर बनवलेले आहेत आणि आमची ओम इंजिनियरची नेम प्लेट। त्याच्यामधून हवा गरम झालेली हवा बाहेर निघते। लेफ्ट साइडनी आपण त्यांना स्लायडिंग डोअरच बनवून दिलेले आहेत। तर कस्टमरच्या गरजेनुसार आपण त्यांना स्टेनलेस स्टीलची एक टाकी बनवून दिलेली आहे। त्याच्यामध्ये ते पनीर ठेवून नंतर डिस्ट्रीब्यूट करणार आहेत। हॉटेल वगैरेला सप्लाय असतो। त्या पुढे फ्लोरिंगला आपण स्टेनलेस स्टीलचा पत्रा मारून दिलेला आहे। खाली गंज वगैरे लावणे किंवा साफसफाईसाठी। गाडीमध्ये एक भत्ते बनवलेले आहेत, दाखवत आता तुम्हाला। वरती मटेरियल ठेवण्यासाठी इझी हे दोन्ही साईडने असे भत्ते लावून दिलेले आहेत। असा भत्ता बसतोय। असा भत्ता लावला जातो, त्याच्यावरती फळ्या वगैरे टाकणार आहे। चला तर आपण आपल्या कस्टमरला भेटू। एक मिनिट तर आपण कस्टमरला भेटूयात। तर सर, आपल्या व्ह्युअर्सला तुमचं नाव वगैरे सांगा ना, कुठून आलात, काय सर्व शांततेत सांगा। नमस्कार, मी स्वप्नील गारगोटे, मी नावऱ्यावरून आलोय, शिरूर तालुका। मी आधी एक योद्धा गाडी बनवून नेली होती सेम टाईप मध्ये। वर्ष झालं असेल? हो, 1 वर्ष झालं। त्या गाडीला काही प्रॉब्लेम नाही? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही। ती माझी गाडी नगरच्या डिस्ट्रीब्युटरने पाहिली होती, त्यांना ती खूप आवडली। त्यामुळे त्यांनी माझ्याकडून ओम इंजिनियरचा नंबर घेतला आणि त्यांनी याच ठिकाणी गाडी बनवायची असं मला सांगितलं होतं। त्यामुळे मीच ती गाडी घेऊन आलो त्यांची पण, आणि आता न्यायलाही मी चालूय। तर ओम इंजिनियर्स मध्ये खूप चांगली गाडी बनवतात कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार। आता हे स्लायडिंग डोअरची हे कल्पना तशी नवीनच आहे, त्याचा फायदा पण भरपूर आहे। लागत नाही, म्हणजे समजा जरी रोडने